तर जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग, कसा आहात तुम्ही? कमेंटमध्ये कळवा. तर तुम्हाला माहितीच असेल, आता मी रील बनवणं चालू केलं. माझं घरचं, माझे रिश्तेदार मला विचारते का कसं का बनवते, कसं नाही. काही जण म्हणते कशाला बनवते, घरच्यांना दाखवते. पण मला एक गोष्ट चांगलं वाटली मित्रांनो, का हा जो माझा भाषा आहे हा काल घराकडे आलता. तो सासऱ्याचा आहे पण हा घरी आलता. तो मला म्हणाला, मामा तू कसा का रील बनवते. मी म्हटलं अरे वासा रील तर करू पाहू म्हणलं. भाषा म्हणलं ना, तर भाषा एक वेळ लाईक फॉलो. भाषाने एक वेळ म्हटलं ना तर बहुत आनंद वाटला. का नाही, भाषा जे माझ्यामध्ये आतुरता आहे ते भाषामध्ये बी आतुरता आहे असं वाटलं मला. म्हणून कसं आहे, प्रयत्न करत राहा. सफल होऊन नाही तर नाही होऊन. कोणाला चांगलं वाटते, कोणाला नाही वाटत. जे आपल्याला पाहून जडते का आपण का करत आहोत, आपण त्यांच्याकडे लक्ष देण्यापैकी आपण आपल्या नादामध्ये आपण आपलं व्हिडिओ, ब्लॉग्स, गेमिंग जे बी आहे ते करत राहत. म्हणजे कसं आहे, आपल्याला आनंद मिळते त्या कामामधून. ते काम आपण केलं पाहिजे. बरोबर की ना? कमेंट करून सांगा तुम्ही. तर तुम्ही बघू शकता भाषा. माझ्या फॉलोअर्स व्ह्युअर्सला काही म्हणशील का? काहीतरी दोन शब्द लाईक फॉलो करो. बस भाषा एकच म्हणते. पण भाषाला आता का सांगू, भाषेची एकच इच्छा आहे का मामा तू लवकर लग्न कर ना, मला पोरगी द्या. भाषाला मी आता कसं सांगू, माझ्या लग्नाला तर बहुत वेळ आहे. भाषा माझ्या लग्नाची चिंता नको करून, तुला माझी काही पोरगी भेट नाही. तू दुसरीकडे झोकाला व राजाजी. भाषा तर समजून गेला, तुम्ही बी समजून घ्या. तर तुम्ही बघू शकता जो हा डग्गा आहे, आता आमच्या घराबाजूचा नऊस अंकुश मामाचा म्हणजे 9 डग्गा आहे. ब्रँड तर पाहू शकता, शेतकरी ब्रँड. हे नारळ कालचं